महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे 5ही टप्पे पूर्ण झाले असून सर्वांचं लक्ष आता 4 जूनकडे लागून राहिले। त्याचबरोबर निकालानंतरची स्थिती काय असणार याबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून रणनीती आखली जाते। त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बैठकांवर बैठकाही होत आहेत। ही निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे। ती कशी, याचं नेमकं कारण काय असू शकतं, याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा बदल झालाय। पहिल्यांदा शिवसेना फुटली। एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपशी हात मिळवणी केली। भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला। शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्यामुळे भाजपने राष्ट्रवादीही फोडली असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत। त्यामुळे या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही उद्धव ठाकरे आणि शरद पवार जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही राजकीय वजन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे। त्याचं कारण असं की गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रात भाजपची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहेत। त्यामुळे जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचं राजकीय वजन आणखी वाढणार आहे। पण या उलट एकनाथ शिंदे, अजित पवार यांना बरोबर घेतल्यामुळे भाजपला फटका बसला तर फडणवीसांचे पक्षांतर्गत असलेले विरोधक अधिक सक्रिय होतील। त्यामुळे फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे। 3 पक्षांची आघाडी असूनही भाजपने यावेळी जवळपास 35 जागा लढवण्याची तयारी केली होती। त्यासाठी ते आग्रही देखील होते। पण यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत असल्यामुळे त्यांना 35 ऐवजी 28 जागा मिळाल्या। या निवडणुकीच्या काळात जनतेचा कल लक्षात घेतला तर भाजप मागच्या वेळी जिंकलेल्या जागा यंदाही जिंकणार की काही जागा गमावणार यावरही महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। गेल्या निवडणुकीत भाजप सेना युती होती। यामध्ये 48 लोकसभा मतदारसंघापैकी एकट्या भाजपने 23 लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकवला। त्या 23 जागा कोणत्या आणि त्या जागांवरील निवडून आलेले खासदार कोण, त्यावर एक नजर टाकूयात। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ जिथे हिना गावित खासदार झाल्या। धुळ्यात सुभाष भामरे निवडून आले। जळगावमध्ये उन्मेष पाटील, रावेरमध्ये रक्षा खडसे, अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे, गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते, नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर, जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीमध्ये कपिल पाटील, मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन, पुण्यातून दिवंगत नेते गिरीश बापट, अहमदनगरमधून डॉक्टर सुजय विखे पाटील, बीडमधून डॉक्टर प्रीतम मुंडे, लातूरमधून सुधाकर शृंगारे, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जय सिद्धेश्वर स्वामी, माढामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय पाटील हे सर्व भाजपच्या तिकिटावर खासदार झाले। आता येणाऱ्या निवडणुकीसाठी यातील विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आले। याशिवाय भाजपने काही जागा शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्या। त्यामुळे युतीतील जागा वाटपात मिळालेल्या 28 जागा भाजप राखेल का, यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। याशिवाय राज्यातील राजकारणात त्यांचं किती वजन आहे हे देखील आपल्याला 4 जूनलाच कळेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।